जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण अशा युनिक नवीन रेसिपी सुरुवात करणार आहोत, ती म्हणजे डाळ फळं। आपण 3 डाळी घेतलेल्या आहेत, तुरीची, मुगाची आणि 2 चमचे उडदाची। आता ही आपण तिन्ही पण डाळी एका कुंड्यामध्ये, एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि याला स्वच्छ धुवून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी पाणी ओतून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुणार आहोत। आणि आपल्याला कुकरच्या शिट्ट्या लावून याला शिजवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मी कुकरला शिट्टी लावलेली आहेत आणि हे शिजवायला ठेवलेले आहेत। आता याला मी टोपण लावून टाकते आणि तोपर्यंत मी पीठ घेणार आहे तिंबाण्यासाठी, मळण्यासाठी गव्हाचं पीठ घेणार आहे। आणि आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं आहे, म्हणजे जास्त पण नाही ठेवायचं, चपातीच्या पेक्षा जरा कडक ठेवायचं। आता मी टोमॅटो कापून घेतलेत आणि लसूण काय घेतलेत, कोथिंबीर आणि कढीपत्ता। आता आपली डाळ शिजलेली तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने आपली डाळ शिजून झालेली आहे कुकरमध्ये। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। यासाठी मी पातेले गरम करून तेल ओतलेलं आहे। यामध्ये मोहरी टाकलेली आहे, मोहरी पण चांगली तडकत आहे तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता, लसूण हे सगळं टाकायचं आहे। आता लसूण टाकलेला आहे, मी तो लसूण पेस्ट करून घेतला होता खलबत्त्यामध्ये, तो टाकून घेते। टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे टाकून घ्या आणि हिंग घ्या टाकून आणि थोडंसं मीठ। आता आपण पीठ तिंबून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। अशा स्ट्रक्चर असं झालेलं आहे आपलं पीठ। आता ह्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपलं टोमॅटो पण असा लूज झालेला आहे, म्हणजे चांगला तळला गेलेला आहे। तर यामध्ये मी डाळ ओतून घेणार आहे। आपण जी शिजवलेली डाळ आहे ती ओतलेली आहे आणि त्यामध्ये मी विसळून घेणार आहे कुकर आणि ह्यात टाकून घेणार आहे। तुम्हाला जेवढं पाणी ओतायचं तेवढं ओतून घ्या तुमच्या मेंबरनुसार। आता मी 3 प्रकारची फळं केलेत, तुम्ही बघू शकता। मी अशा पद्धतीने पण केलेत, शंकरपाळ्या टाईप, आणि अशा निवदसारखे पण केलेत आणि गोल कोंडबळ्यासारखं पण केलेत। मी 3 प्रकारचे केलेत, तुम्ही त्यातले एक कोणचं पण करू शकता, अगर तिन्ही पण करू शकता। आता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये सगळे फळं आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढी माणसं आहेत तेवढे तुम्ही पीठ तिंबून तेवढ्यांसाठी तुम्ही करू शकता। आणि या उडदाच्या डाळीमुळे आपल्या शरीराला पोषक तत्व मिळतात। आणि अशा पद्धतीने आपली फळं झालेली आहेत तयार। आता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करूनच सांगा आणि कमेंटमध्ये पण सांगा। आणि खरंच नक्कीच सबस्क्राईब करा हां। थँक्यू।